नमस्कार मित्रांनो, आज मी आहे शाहीर देवानंद माळी यांच्या शाहीर कल्पना माळी यांच्यासोबत आणि तुम्ही पाहताय की ते माझं पुस्तक पाहत आहेत. तर त्यांनी शाहिरीची एक महिला शाहीर म्हणून त्यांची परंपरा पुढे नेलेली आहे आणि पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून ते आज शाहिरी करत आहेत. आणि तुम्ही पाहाल तर देवानंद तर पुढे आहेच, पण कल्पनाताई पण त्याच बरोबरीने शायरी करतात. परत देवानंदचा चिरंजीव जो आहे पृथ्वीराज माळी, हाही खूप सुंदर शायरी करतो आणि भारतातला नावारूपाला आलेला तो आत्ताचा तरुण तडफदार शाहीर आहे. तर ताई माझं पुस्तक पाहत आहेत, तर त्यांना हे पुस्तक पाहून काय वाटतंय ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी शाहीर सौ कल्पना देवानंद माळी आणि डॉक्टर नितीनजी सोनवणे यांनी जी या कलावंतांच्या वरच्या पुस्तकाची जी काय निर्मिती केली आहे ती त्यांच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून. मला असं वाटतं की त्यांनी जी ही छायाचित्रणाची निर्मिती केलेली आहे पुस्तकाच्या माध्यमातून आज समाजासमोर अनेक कलावंतांच्या समोर आज पोहोचणार आहे. ती आहे म्हणजे एक मराठी भाषेतून आहे आणि दुसरी म्हणजे इंग्रजी माध्यमातून ही तुमच्यापर्यंत ती पोहोचणार आहे. मला असं वाटतं की त्यांचं हे छायाचित्रण म्हणजे कलाकारांचा पाठीमागचा घडलेला इतिहास असू शकतो नव्हे आहेच, हे चित्रणाच्या माध्यमातून माझ्या लक्षात आलेलं आहे. पण मला असं वाटतं हे पुस्तक आपल्या देशात तर पोचलंच पाहिजे, पोचलेलं आहे, पोचणार आहे, पण त्याच्या माध्यमातून हे असं अजून एक सोपं त्यांनी करून ठेवलेलं आहे. जसं मराठी भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे कलावंतांचा इतिहास, तसाच इंग्रजी भाषेतूनही त्यांनी तो इतिहास साकारलेला आहे. त्यामुळं हे आपल्या देशात तरी त्याची वाहवा होणारच आहे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही या पुस्तकाची वाहवा होणारच आहे. नवे तर आपल्या महाराष्ट्राची लोककला 7 समुद्रापार जाणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण अजूनही मला असं वाटतं की या पुस्तकाची, या बुक्सची दखल जे काय शासकीय कार्यालय असतील, सांस्कृतिक खातं असेल, किंबहुना जे काय सांस्कृतिक खात्याच्या वतीनं जी काय 4 झोन्स आहेत कलावंतांच्यासाठीची, तिथंपर्यंत हे पुस्तक पोहोचलंच पाहिजे आणि प्रत्येक कलावंतांच्या जवळ तरी हे पुस्तक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी शासकीय कार्यालय आहेत, सांस्कृतिक विभाग आहेत, याच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचलंच पाहिजे आणि प्रत्येकाने हे पुस्तक आपल्या कार्यालयामध्ये नवे तर आपल्या ऑफिसमध्ये हे पुस्तक प्रत्येकानं ठेवलंच पाहिजे. कारण याच्यातून, या छायाचित्रणातून कलाकारांचा जिवंत इतिहास मांडण्याची संकल्पना आणि हे अनमोल ठेवा डॉक्टर नितीनजी सोनवणे यांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. तर हे पुस्तक प्रत्येक शासकीय खात्यापर्यंत हे पोचलंच पाहिजे आणि प्रत्येकाने हे आपल्याजवळ ठेवलं पाहिजे अशी नम्रतेची विनंती. आमच्या महिला शाहीर आंबुदेवी बुधगावकर असतील, आम्हाला गुरुस्थानी असणारे आमचे गुरुवर्य शाहीर सम्राट, शाहीर विशारद, शाहीर तिलक बापूरावजी विभूते असतील, गोंधळ सम्राट राधाकृष्णजी असतील, त्याचबरोबर आमचे भारूड सम्राट निरंजनजी भाकरे असतील, आमचे सप्तखंदिरी वादक सत्यपाल महाराज असतील आणि विनोदाचे बादशाह म्हणायलाही हरकत नाही, कलाकारांचे बादशाही म्हणायला हरकत नाहीत असे आमचे विठ्ठलजी उमप असतील. अशा अनेक दिग्गज कलावंतांची छायाचित्र आणि त्यांचा इतिहास आपल्याला या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आमचे पतिदेव म्हणजेच आमचे घरधणी शाहीर देवानंदजी माळी यांचंसुद्धा अनेक छायाचित्र त्यांच्या संसारामधील असतील, ती छायाचित्र त्यांच्या व्यवसायातील छायाचित्र किंबहुना त्यांच्या कार्यक्रमाची छायाचित्र याच्यामध्ये साकारलेली आहेत. आणि ते पाहताच मला त्या जुन्या काळामध्ये मी गेले, त्या जुन्या काळाची आठवण झाली की एक काळ कसा होता, शाहिरांच्या सोबत जीवन व्यतीत करतानाचा काळ मला आज माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं. कारण त्या जुन्या कष्टातून शाहिराने घेतलेले कष्ट असतील, त्यांच्या आईवडिलांचे कष्ट असतील, त्याच्यानंतर विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्यासोबत मी सहन केलेले कष्ट असतील, ते कष्ट पुरेपूर्ण
नितीनजी सोनवणे यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून, छायाचित्रणाच्या माध्यमातून आज समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि हे पुस्तक ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्यापर्यंत ह्या कला तरी अगोदरच पोहोचलेल्या आहेत, पण कलाकारांच्या पाठीमागच्या जीवनामध्ये काय अर्थ होता, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी या कष्टमय जीवनातून आपला उदरनिर्वाह कसं करत होतं याचं जिवंत उदाहरण आपल्याला या छायाचित्रातून बघायलाच मिळणार आहेत. आजपर्यंत आपण अनेक कलावंतांचं जीवनपट वाचलेले असतील, अनेकांनी अभ्यास केलेला असेल, डॉक्टरेट मिळवले असेल, पण एक आगळा वेगळा उपक्रम छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर नितीनजी सोनवणे यांनी केलेले आहे. त्याचबरोबर अनेक कलावंतांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचावं, आणि पोचलं तर आपण याच्यातून काय घ्यायचं आहे हे फक्त हे पुस्तक आणि पुस्तकच पाहिल्यानंतर सर्व कलावंतांना, सर्व समाजाला कलावंतांचे कष्ट काय असतात हे या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि डॉक्टर नितीनजी सोनवणे यांना पुन्हाच एकदा आमच्या या शाहीर देवानंद माळी आणि कुटुंबाच्या वतीनं शतशः त्यांचे कोटी कोटी आभार मानावेत आणि त्यांना धन्यवाद द्यावेत. हे थोडेच आहेत. म्हणून डॉक्टर नितीनजी सोनवणे, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.